कृषी प्रदर्शन भरलेलं आहे. त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे आणि शेतकऱ्यांना काय फायदा होईल त्याचा? सर्वांना नमस्कार. आज इथे आपण महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026 या कार्यक्रम आपण तुळजापूर सैनिक स्कूल प्रांगणात आपण आयोजित केलेली आहे. 2 दिवसाची कार्यशाळा प्रदर्शनी आहे, कृषी महोत्सव आहे आणि याच्यामध्ये एकूण 70 स्टॉल्स आहे. 35 शासकीय स्टॉल्स आहे, 35 इतर कंपनी आणि प्रायव्हेट एजन्सीजचे आहे. आणि याच्यामध्ये आपण 2 दिवसीय कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना विविध मार्गदर्शन सत्र पण आपण आयोजित केलेले आहे. त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संदर्भात मार्गदर्शन असणार आहे, निर्यातिक संदर्भात मार्गदर्शन असणार आहे. वेगवेगळ्या टॉपिक्सवर तज्ज्ञ व्यक्तींकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. आणि इथे आम्ही आमच्या आजची एक कृषी महोत्सव आहे, सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांची हस्ते उद्घाटन झालेली आहे. आणि सर्व शेतकरी बांधव इथे मोठ्या प्रमाणे उत्साहाने सहभाग नोंदवले आहे. आणि या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी बांधवांना पण आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण या 2 दिवसामध्ये आपण इथे तुळजापूर कृषी महोत्सव याच्यामध्ये भेट द्यावी. स्टॉल्समध्ये वेगवेगळ्या स्टॉल्स आपण तुमच्यासाठी आपण केलेली आहे, ते आपण पाहणी करावी. याबरोबरच आपण आज कृषी महोत्सव मध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये प्रगतिशील शेतकरी आहे, जे द्राक्ष लागवडमध्ये, केळी लागवडमध्ये, ऊस लागवडमध्ये जे उत्कृष्ट काम केलेले आहे, त्यांना पण आपण सत्कार केलेली आहे. नमस्कार, मी अदिती श्रीनिवास घुगे, कृषी महाविद्यालय धाराशिव 8व्या सत्रातली विद्यार्थिनी आहे. तुळजाई कृषी महोत्सव यामध्ये आमचा स्टॉल लागलेला आहे. त्यामध्ये आम्ही सुरुवातीला कसुरी मेथी, बनाना चिप्स, केचप, लेट्यूस, ऑर्गॅनिक ब्रोकोली, चेरी टोमॅटोज आणि मशरूम आणि रॅडिश याचा आम्ही सेल करत आहोत. तर आपण आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या. नमस्कार, मी सहाय्यक कृषी अधिकारी बारूळ, तालुका तुळजापूर. माझ्या शेतकऱ्यांनी ग्रुपमध्ये एक चिया सीडची लागवड केलेली आहे, एक 15 एकर मध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणजे आता आजकाल शेतकऱ्यांना बरेच आजार, म्हणजे लोकांना आजार व्हायले, त्याच्यामुळं हे चिया सीड जर खाल्ले तरी ते संध्याकाळी पाण्यामध्ये भिजून सकाळी जरी उपाशी पोटी खाल्ले तरी म्हणजे माणसांचं वजन कमी होतं, शुगर कमी होते आणि अन्नपचन चांगले होते. आणि शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी पण चांगलं आहे. म्हणजे रब्बी हंगामामध्ये हे चांगलं पर्याय म्हणून पीक आहे शेतकऱ्यांसाठी. ते एक 90 ते 110 दिवसामध्ये तयार होते आणि पाणी 3 ते 4 पाणी किंवा जास्त फवारणी लागत नाही त्याला. आणि मार्केटचा भाव म्हणजे आता त्याला 15,000 रुपये क्विंटल पर्यंत भाव आहे. आणि शेतकरी आहेत, हे शेतकऱ्यांचं पण जास्त होतं.